नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा नवीन नोटिफिकेशन मिळण्यासाठी. हाय गाईज, आपलं मागच्या व्हिडिओमध्ये चालले होते टाईप्स ऑफ बँक्स. तर त्याच्यामध्ये आपली फिफ्थवाली बँक चालू आहे, ती म्हणजेच एक्सचेंज बँक. द एक्सचेंज बँक्स ॲज वेल ॲज लार्ज कमर्शियल बँक्स फॅसिलिटेट्स फॉरेन एक्सचेंज ट्रान्झॅक्शन्स. Example of exchange banks are Barclays Bank, Bank of Tokyo, etc. Some functions of exchange bank are as follows: financing foreign trade transactions, issue of letter of credit, discounting of bill of exchange, remittances of dividend, interest and profits, etc. So here our fifth types of bank, that is exchange bank. So exchange banks, how it is work. The exchange bank as well as a large commercial banks facilitate foreign exchange transaction. म्हणजे ही एक्सचेंज बँक आहे ती फॉरेन एक्सचेंज ट्रान्झॅक्शनला फॅसिलेट करत असते, म्हणजे फॅसिलिटी देत असते. आणि याच्यामध्ये लार्ज कमर्शियल बँक्स असतात या. तसेच याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघितलं तर बार्कलेज बँक एक आहे आणि बँक ऑफ टोकियो आहे. तर याचे काही फंक्शन्स आहेत. तर एक्सचेंज बँक कोणकोणते आपल्याला फॅसिलिटी देत असते, तर एक्सचेंज बँक्स प्रोव्हाइड्स फायनान्सिंग फॉरेन ट्रेड ट्रान्झॅक्शन. तर फॉरेन ट्रेड ट्रान्झॅक्शन आहे त्याला फायनान्स करायचं काम करते. त्याचप्रमाणे लेटर ऑफ क्रेडिट इश्यू करायचं काम करते. त्याचप्रमाणे बिल ऑफ एक्सचेंज असेल तर ते डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज केलं जात असतं. त्याचप्रमाणे डिव्हिडंड, इंटरेस्ट अँड प्रॉफिट्स आहे त्याला रेमिटन्सेस करायचं काम एक्सचेंज बँक करत असते. त्याच्यानंतर 6 आपलं पॉईंट आहे तो म्हणजेच रिजनल रूरल बँक, दॅट इज RRB. These RRBs are established in 1975. These banks are sponsored by large public sector banks. The capital of RRB is contributed by central government 50%, state government 15% and sponsored banks 35%. तर ही नेक्स्ट आपला जो 6th वाला टाईप आहे तो म्हणजे रिजनल रूरल बँक, आणि ही बँक इस्टॅब्लिश झालेली आहे इन 1975. आणि या रिजनल रूरल बँकमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रिब्युशन 50% असतं, स्टेट गव्हर्नमेंटचं 15% आणि स्पॉन्सर्ड ज्या बँक असतात त्यांचं 35% असं टोटल कॉन्ट्रिब्युटेडचं कॅपिटल या RRBचं असतं. आणि या बँका मात्र स्पॉन्सर केल्या जात असतात लार्ज पब्लिक सेक्टर बँक म्हणून. RRBs mobilize deposits primarily from rural and semi-urban areas and provide loans and advances mostly to small and marginal farmers, agriculture laborers and rural artisans. तर यामध्ये हे जे RRB आहे रिजनल रूरल बँक्स, ज्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट 50% कॅपिटल असतं, त्याचप्रमाणे गव्हर्नमेंटचं 15% 15% आणि स्पॉन्सर बँकचं 35%. तर या बँका काय करत असतात, डिपॉझिट करत असतात. म्हणजेच यामध्ये प्रायमरी फंक्शन जे आहे त्यांचं डिपॉझिट ते रुरल आणि सेमी अर्बन एरियाज आहेत त्या ठिकाणी डिपॉझिटचं काम करत असतात. आणि लोन्स द्यायचे आहेत आपल्याला, सेकंडरी जे फंक्शन आहेत म्हणजे रुरल आणि सेमी अर्बन एरिया आहेत तिथून डिपॉझिट प्रायमरी लेवलला घेत असतात, मोबिलाइज करत असतात. आणि लोन देण्याचं काम या स्मॉल आणि मार्जिनल जे फार्मर्स आहेत, ॲग्रिकल्चर लेबरर्स आहेत, त्याचप्रमाणे रुरल आर्टिझन्स आहेत त्यांना, म्हणजे ज्याला आपण अल्पभूधारक शेतमजूर जे आहेत अशा लोकांना मात्र लोन्स प्रोव्हाइड करायचं काम या रिजनल रूरल बँक करत असतात. नेक्स्ट आपलं 7th टाईप आहे सेविंग्स बँक. The main objective of saving bank is to encourage saving of the people, especially in rural areas. Example of such banks include postal saving bank, commercial banks and cooperative banks. तर सेविंग बँक्स म्हणजे त्यांचं मेन ऑब्जेक्टिव्ह हेच आहे की पब्लिकला सेविंग करायची किंवा पीपलला सेविंग करायची सवय लागली पाहिजे, म्हणजे एनकरेज करतात सेविंग ऑफ द पीपल. त्याचप्रमाणे ह्या सेविंग बँक आहेत ह्या स्पेशली रुरल एरियाज असतील तर तिथे वर्क करत असतात. फॉर एक्झाम्पल आपण पोस्टल सेविंग बँक, कमर्शियल बँक्स आणि कोऑपरेटिव्ह बँक्स या सगळ्या आपल्या सेविंग बँक्स आहेत. नेक्स्ट आहे टाईप इन्व्हेस्टमेंट बँक. These banks provide financial and advisory assistance to their customers. Their clients generally include business firm and government organization. Investment banks facilitate merger and acquisition by undertaking research and providing advice on investment decisions.
जनरली इन्व्हेस्टमेंट बँक्स डू नॉट डिरेक्टली डील विथ जनरल पब्लिक. तर या इन्व्हेस्टमेंट बँक ज्या आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट बँक म्हटलं की साहजिकच या बँका फायनान्शियल आणि ॲडवायझरी असिस्टंट टू देअर कस्टमर, म्हणजे कस्टमरला फायनान्स करत असतात. त्याचप्रमाणे ॲडवायझर ज्याला आपण ॲडवाईज केलं जात असतं, तर त्यामध्ये ॲडवायझर म्हणजे सल्लागार म्हणून काम करत असतात. देअर क्लायंट्स जनरली इन्क्लूड पब्लिक फर्म्स अँड गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. तर त्यांचे जे क्लायंट्स आहेत ते त्याच्यामध्ये इन्क्लूड बिझनेस म्हणजे व्यावसायिक फर्म्स येत असतात आणि गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन या इन्व्हेस्टमेंट बँकमध्ये येत असतात. इन्व्हेस्टमेंट बँक फॅसिलिटेट्स मर्जर अँड ॲक्विजिशन बाय अंडरटेकिंग रिसर्च अँड प्रोव्हाइडिंग ॲडवाईस ऑन इन्व्हेस्टमेंट डिसिजन. तर इन्व्हेस्टमेंट बँकचं महत्त्वाचं कार्य असे की इन्व्हेस्टमेंट करायचे आहे, मग ही इन्व्हेस्टमेंटबद्दल ज्यावेळी मर्जर करायचं असेल म्हणजे बँक आपल्याला फॅसिलिटी असतात जेव्हा मर्ज करायची असेल एखादी कंपनी, ॲक्विजिशन करायचं असेल तर त्यावेळी त्याबद्दल ॲडवाईस दिलं जात असतं आणि हे ॲडवाईस साहजिकच इन्व्हेस्टमेंट संदर्भात असतं. जनरली इन्व्हेस्टमेंट बँक डू नॉट डिरेक्टली डील विथ जनरल पब्लिक. मात्र या ठिकाणी या बँका डिरेक्टली जनरल पब्लिकशी डील करत नाही. नेक्स्ट आहे आपलं स्पेशलाइज बँक. These banks cater to the requirements and provide overall support for setting up business in specific areas. तर आपण पुढच्या ज्या बँक्स बघणार आहेत त्या स्पेशलाइज बँक आहेत आणि ह्या बँका ज्या आहेत त्यांच्या रिक्वायरमेंट्स आहेत. या बँका मात्र सपोर्ट करत असतात. एखादा बिझनेस स्पेसिफिक एरियामध्ये कसा डेव्हलप होईल त्यासाठी त्या सपोर्ट करत असतात. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे स्पेशलाइज बँकमध्ये ती म्हणजे एक्झिम बँक. तर एक्झिम बँक म्हणजेच काय, एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट बँक. This bank provides financial assistance to exporter and importer and functions as the principal financial institution for coordinating the working of institution engaged in financing export and import of goods and services with a view to promoting the country's international trade. तर एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट बँक म्हटलं की त्याच्यामध्ये साहजिकच इंटरनॅशनल ट्रेड येत असतो आणि या बँका मात्र एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट साठी फायनान्स करत असतात आणि त्यांचं महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे, फंक्शन्स आहे ते म्हणजेच या बँका इन्स्टिट्यूट ज्या आहेत त्या फायनान्सिंग करत असतात एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट करण्यासाठी, म्हणजे एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. आणि यामध्ये प्रत्येक कंट्रीचं जे इंटरनॅशनल ट्रेड आहे त्याच्यामध्ये एक्सपोर्ट आणि इम्पोर्टरसाठी या फॅसिलिटी प्रोव्हाइड करत असतात, फायनान्स करत असतात. तर ही झाली आपली एक्झिम बँक, that is export and import bank. Next is small industrial development bank of India, that is SIDBI, small industry development bank of India. त्याला आपण SIDBI म्हणतो. So SIDBI set up on 2nd April 1990 under an act of Indian Parliament, act as the principal financial institution for promotion. म्हणजे ही SIDBI स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया ही बँक सेटअप कधी झाली तर 2 एप्रिल 1990ला ती अंडर ॲन ॲक्ट ऑफ इंडियन पार्लमेंटच्या अंडर ही SIDBI बँक ही सेटअप झालेली आहे. आणि ही बँक काय करत असते तर प्रिन्सिपल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन फॉर प्रमोशन, म्हणजेच या बँका फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असतील त्यांना प्रमोट करायचं किंवा प्रमोशन करण्याचं काम या बँका करत असतात. Financing and development of the micro, small, medium enterprise, that is MSME sector, as well as the coordination of functions of institution engaged in similar activities. तर या ज्या बँका आहेत त्या बँका मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस ज्या आहेत त्यांना फायनान्सिंग आणि डेव्हलपमेंटसाठी या बँका मदत करत असतात. त्याचप्रमाणे कोऑर्डिनेशन असेल तर या इन्स्टिट्यूशनमध्ये या सिमिलर ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये एंगेज या असतात. त्याच्यानंतर पुढचं आपल्याला बघायचं ते म्हणजे नाबार्ड, दॅट इज नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. तर या नावामध्येच आपल्याला कळतं आहे की ह्या बँका रुरल एरियामध्ये काम करत असतात आणि ॲग्रिकल्चरसाठी प्रमोट करत असतात. इट इज अन अपेक्स इन्स्टिट्यूशन फॉर फायनान्सिंग ॲग्रिकल्चर अँड रुरल सेक्टर. सो नाबार्ड प्रोव्हाइड्स बोथ शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म क्रेडिट थ्रू रिजनल रुरल बँक्स. It is concerned with policy planning and operations relating to agriculture credit and credit for other activities in rural areas. It provides finance to financial institution and not to the individuals. तर ह्या ज्या नाबार्ड बँका आहेत या बँका काय करत असतात तर फायनान्स करत असतात ॲग्रिकल्चर आणि रुरल सेक्टरमध्ये. त्याचप्रमाणे या बँका शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म लोन देण्याचं काम रिजनल रुरल बँक्स थ्रू करत असतात.
त्याचप्रमाणे या बँका कन्सर्न करत असतात पॉलिसी प्लॅनिंग आणि ऑपरेशन जे रिलेटेड ॲग्रिकल्चर क्रेडिट असेल आणि क्रेडिट संदर्भात इतर ज्या ॲक्टिव्हिटीज रूरल इंडियामध्ये असतील, रूरल एरियामध्ये असतील, तर त्या इंडियामध्ये त्या ॲक्टिव्हिटीज करत असतात. त्याचप्रमाणे या बँका फायनान्स करत असतात, फायनान्शियल इन्स्टिट्यूशनलाच करत असतात, पण इंडिव्हिज्युअल जे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असेल तर त्यांना केलं जात नाही. तर यामध्ये नाबार्ड बँकामध्ये काहीच मॉडेल जे आहेत, न्यू मॉडेल ऑफ बँकिंग, तर याच्यामध्ये फर्स्ट आहे स्मॉल फायनान्स बँक्स. Small finance bank are the type of niche banks in India. These are banks with a small finance bank license and provide basic banking service of acceptance of deposit and lending. The aim behind these banks is to provide financial inclusion to section of the economy not being served by other banks such as a small business unit. Small and marginal farmers, micro and small industries and unorganized sector entities, existing non-banking financial companies, microfinance institutions and local area banks can apply to become small finance bank. These banks can be promoted either by individual, corporate, trust or societies. तर ह्या ज्या स्मॉल फायनान्स बँक आहेत, या स्मॉल बँक्स आहेत ज्या टाईपच्या आपण ज्याला नीच बँक्स इन इंडिया, म्हणजे एकदम स्मॉल, आणि ह्या बँका ज्या आहेत ह्या प्रमोटेड करत असतात इंडिव्हिज्युअल किंवा कॉर्पोरेट असतील, ट्रस्ट असतील, सोसायटीज असतील, अशा बँकांना ते प्रमोट करत असतात. तर या बँका प्रमोट करत असताना स्मॉल फायनान्स बँक आपल्याला लायसन आणि बँकिंग सर्व्हिस जे ॲक्सेप्टिंग डिपॉझिट अँड लेंडिंग आहे त्याला प्रोव्हाइड करत असतात या बँका. आणि या बँकेचं महत्त्वाचं एम जे आहे ते प्रोव्हाइड फायनान्शियल इन्क्लुजन टू सेक्शन टू द इकॉनॉमी नॉट बिंग सर्व बाय अदर बँक. म्हणजे इतर बँकांप्रमाणे या बँका मात्र स्मॉल बिझनेस युनिटवर काम करत असतात. त्याचप्रमाणे स्मॉल आणि मार्जिनल फार्मर्स आहेत, मायक्रो अँड स्मॉल इंडस्ट्रीज आहेत, त्याचप्रमाणे अनऑर्गनाइज सेक्टर एंटिटीज आहेत, यांच्यासाठी ते काम करत असतात. ते याच्यामध्ये एक्झाम्पल आपण बघू शकतो, त्या म्हणजे NBFC, मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन, MFI आणि लोकल एरिया बँक, दॅट इज लॅब. They are established as public limited companies in the private sector under the Companies Act 1956. They are governed by the provisions of Reserve Bank of India Act 1934, Banking Regulation Act 1949. There is no territorial restriction for these banks. They were set up with the twin objectives of providing an institutional mechanism for promoting rural and semi-urban savings and for providing credit for viable economic activities in the local area. त्याचप्रमाणे बँका ज्या इस्टॅब्लिश केल्या जात असतात त्या पब्लिक लिमिटेड कंपनीज आणि प्रायव्हेट सेक्टर जे आहेत अंडर द कंपनीज ॲक्ट 1956 या अंडर केल्या जात असतात. याचप्रमाणे या बँका गव्हर्न बाय द प्रोव्हिजन ऑफ, म्हणजेच याच्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934, बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 या पद्धतीने यांचं त्यांच्यावर काय असतं, कंट्रोल असतं. आणि या बँका मात्र त्यांचं महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ज आहेत ते म्हणजे प्रोव्हाइडिंग इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम फॉर प्रमोटिंग रुरल अँड सेमी अर्बन सेविंग्स. तर याच्यामध्ये रुरल एरिया असतील तिथं मेकॅनिझम, इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम केलं जात असतं, आणि सेमी अर्बन सेविंग्स आणि दुसरी गोष्ट क्रेडिट फॉर वायबल इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज टू द लोकल एरिया. तर लोकल एरियामध्ये प्रोव्हाइड करत असतात क्रेडिट फॅसिलिटी या बँका. त्याच्यानंतर या बँकांचे ऑब्जेक्टिव्ज आपण बघणार आहोत ते म्हणजेच प्रोव्हिजन ऑफ सेविंग फॉर अनसर्व्ड and undeserved section of the population and supply of credit to small business units, small and marginal farmers, micro small industries and other unorganized sector. Example are Jan Small Finance Bank, AU Small Finance Bank and Equitas Small Finance Bank etc. त्या बँकांचं ऑब्जेक्टिव्ह कुठलं असतं तर या बँका प्रोव्हिजन करत असतात सेविंगच्या ज्या अनसर्व्ड आणि अनडिझर्व सेक्शन आहेत ऑफ द पॉप्युलेशन, म्हणजेच याच्यामध्ये काही सर्व्हिस करणारे काही न करणारे आहेत. तर यांना सेविंग म्हणजेच यांना प्रोव्हिजन सेविंगची कशा पद्धतीने करायची त्यासाठी प्रमोट केलं जात असतं, प्रोव्हाइड केल्या जात असतं त्या पद्धतीने सर्व्हिसेस. त्याचप्रमाणे क्रेडिट ज्या फॅसिलिटीज आपल्याला स्मॉल बिझनेस युनिट असेल, स्मॉल मायक्रो मार्जिनल फार्मर्स असतील, त्याचप्रमाणे स्मॉल इंडस्ट्री असतील तर त्यांनासुद्धा अनऑर्गनाइज सेक्टर यांनासुद्धा सप्लाय करायचं क्रेडिट काम या बँका करत असतात. तर याच्यामध्ये एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे ते म्हणजे जन स्मॉल फायनान्स बँक, AU स्मॉल फायनान्स बँक आणि इक्विटीज स्मॉल फायनान्स बँक.
सेकंड आहे टाईप आपला ते म्हणजे पेमेंट बँक. इट इज अ न्यू मॉडेल ऑफ बँकिंग. इट इज conceptualized by the Reserve Bank of India. The main aim is to offer financial services to small businesses and low income people. It is like any other banks as it can carry out most of the banking functions such as remittances services, mobile banking, ATM cards, net banking, but it is not allowed it to issue loans and credit cards. Similarly, it can accept the demand deposits only up to rupees 1 lakh. Indian Post Payment Bank, Airtel Payment Bank, Paytm Payment Bank, etc. Some of the example of active payment banks of the date. तर नेक्स्ट आहे ते पेमेंट बँक. तर या बँका काय करत असतात, हे एक न्यू मॉडेल ऑफ बँकिंग आहे आणि या कन्सेप्ट्युलाइज केल्या जात आहेत. म्हणजे या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंडर या पेमेंट बँक वर्क करत असतात आणि यांचं मेन एम जे आहे ते ऑफर आपल्याला फायनान्शियल सर्व्हिसेस देत असतात. ते म्हणजे स्मॉल बिझनेससाठी आणि ज्यांचं इन्कम लो आहे अशांना फायनान्स करायचं काम करत असतात. आणि या बँका मात्र कॅरी आऊट करत असतात, म्हणजेच जस्ट लाईक मोबाईल बँकिंग असेल, रेमिटन्सेस सर्व्हिसेस असेल, ATM कार्ड्स असेल, नेट बँकिंग असेल, तर अशा पद्धतीने ट्रान्झॅक्शन केले जात असतात. आणि या बँका इश्यू करत असतात लोन, क्रेडिट कार्ड्स आणि या बँका ॲक्सेप्ट करत असतात डिमांड डिपॉझिट ओनली अप टू द रुपीज 1 lakh. तर याच्यामध्ये इंडियन पोस्ट पेमेंट बँक येईल, एअरटेल पेमेंट बँक येईल, पेटीएम पेमेंट बँक येईल. ही सगळी एक्झाम्पल पेमेंट बँकची आहेत. तर याच्यामध्ये आपण आता जे आपण सगळे बघितले ते आत्तापर्यंत ह्या सगळ्या ज्या बँका होत्या त्याचे आपण टाईप्स बघितले आणि या सगळ्या बँकांचे नक्की फंक्शन्स कुठले आहेत. तर त्याच्यामध्ये प्रायमरी फंक्शन्स आहेत आणि सेकंडरी फंक्शन. तर प्रायमरी फंक्शन आपण ॲक्सेप्टिंग डिपॉझिट आणि ग्रांटिंग लोन्स अँड ॲडव्हान्सेस हे प्रायमरी फंक्शनमध्ये येतं आणि सेकंडरी फंक्शन आहे ते म्हणजे एजन्सी फंक्शन्स अँड युटिलिटी फंक्शन्स. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक्स बघणार आहोत. तर आत्तापर्यंत आपण सगळे हे जे टाईप्स बघितले, जे 9 टाईप्स होते आणि याच्यामध्ये आपण स्पेशलाइज बँकचे 2 टाईप बघितले आणि त्याच पद्धतीने न्यू मॉडेल ऑफ बँकिंग बघितलेलं आहे. तर यामध्ये तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.